मारतो, कधी मग जोरात काठी मारतो, फटका मारतो. मग आम्ही लगेच शुद्धीवर येतो. अरे हे माझ्या जीवनात झाले काहीतरी झालं. हालेलुया. मग ह्या गोष्टीमध्ये आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही किती वेळा त्याचं गौरव केला आमच्या जीवनातून. महानत्व एवढं मोठं माझ्या जीवनावरती आलं की मी देवाचं गौरव केलं. मग लक्षात ठेवा, 2026 मध्ये जे काही गोष्टी तुमच्या जीवनात घडतील, ज्या गोष्टीतून देव तुम्हाला सोडवेल किंवा त्याच्यातून तुमची सुटका होईल, तर त्या ठिकाणी बोलायला कधीच थांबू नका. हालेलुया. कसं काय म्हटलं? कधीच बोलायला थांबू नका, त्याची साक्ष सांगायला थांबू नका, त्याचा गौरव करायला थांबू नका. कोणी नावं ठेवले चालल. हालेलुया. कोणी म्हणतील की काय वेडे झाले ते. अरे खरंच आहे, प्रभू मध्ये आपण वेडे जाऊ. हालेलुया. आणि एक बहीण आता आमच्या मध्ये नाही, ती मागच्या वर्षी म्हणली होती, यीशु में जब पागल हो जाते हैं तभी कुछ हासिल होता है. हालेलुया. हमें कुछ हासिल होना है तो यीशु में पागल होना पड़ेगा. मतलब ऐसा पागल नहीं, यीशु में पागल होना पड़ेगा. तो यीशु में पागल कैसा है? उठते बैठते पर प्रभु यीशु का नाम. हालेलुया. चलते फिरते यीशु का धन्यवाद, यीशु का गौरव. तभी तो हमारे जीवन में परमेश्वर कुछ कार्य करेगा. हालेलुया. और अभी कितने लोगों को लगता है कि मैं 2026 मेरे लिए बहुत अद्भुत रहेगा. जैसा तुम मांगोगे वैसा मिलेगा. क्या बोला मैं? जिसको लगता है कि चलने तो ऐसा चल रहा है तो चलने दो. लेकिन जिसको लगता है कि नहीं, आज 2026 में मैं जा रहा हूं तो कुछ तो परमेश्वर मेरे जीवन में अद्भुत कार्य करेगा. हालेलुया. मैं ज्यादा समय नहीं लेते हुए थोड़ा वचनों के ऊपर ध्यान देंगे. हम परमेश्वर को धन्यवाद देंगे. अरे हिंदी क्यों बोल रहा हूं मैं? हालेलुया. वेळ आपल्याकडे थोडा असतो. हालेलुया. बरं, मला एक त्याच्या अगोदर वचनाकडे जात असताना मला एक गोष्ट सांगा, उद्या किती लोक येणार आहेत? उद्या विशेष आहे बरं का काही. हालेलुया. म्हणून चुकू नका, वेळ काढा. काय म्हटलं मी? विशेष आहे, वेळ काढा. कारण काही गोष्टी परमेश्वर नवीन वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये अद्भुत करणार आहे. हालेलुया. तर सगळे जण या. म्हणजे रात्रीचं जे मी ठरवलं होतं, आज तर भरपूर लोक आलेत, ते रात्री आपण मेणबत्ती लावून आपण ते वचन काढूच. कारण मी 2-3 वर्ष अगोदर ते केलेलं आहे. मागच्या वर्षी नाही झालं आमच्या. तर मग आपण उद्या जर तुम्ही सर्वजण येत असेल तर तुमच्यासाठी आहे ना, देवाचे वचन प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअल देव तुम्हाला वचनातून बोलणार आहे. नीतिसूत्रे 3रा अध्याय आणि 5वं वचन. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. हालेलुया. हालेलुया. ह्या वर्षामध्ये आम्ही कदाचित आमच्या विचाराने, मनाने, आमच्या कल्पनेने, दुसऱ्याच्या योजनेने चाललो, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर सांगत आहे की तू आपल्या काय कर, बुद्धीवर अवलंबून राहू नको, मनाने चालू नको. कोणावर भरोसा ठेव? परमेश्वर. हालेलुया. हे होईल का? हे होईल का आमच्या जीवनातून? हा होईल नक्की. यस. कारण तुम्ही आणि मी ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरती भरोसा ठेवू किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू, तेव्हा आम्ही देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणार आहे. नाही तर आम्ही म्हणतो इकडं, नंतर मग घरी गेल्यानंतर आम्ही आमचे विचार दौडायला लावतो. कल्पना, विचार, आयडिया, खूप काही गोष्टी आम्ही मग याचा ऐक त्याचा ऐक. परंतु परमेश्वराचं स्पष्टपणे वचन काय सांगत आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. ह्या ठिकाणी काय होतं की आपलं समर्पण देवाला. काय होत आहे? समर्पण देवाला. आमचं आत्मसमर्पण देवाला. ज्यावेळेस आम्ही आत्मसमर्पण करतो त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वादित करतो. तो म्हणतो की मी तुला आशीर्वादित करीनच करीन. काय म्हणतो? मी तुला आशीर्वादित करणारच आहे. पण केव्हा? ज्यावेळेस आम्ही
आमचं मन, विचार, आमच्या योजना, कल्पना आम्ही बाजूला ठेवून केवळ देवावर आम्ही अवलंबून राहतो, त्याच्यावर भरोसा ठेवतो, त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वादित करतो. हालेलुया, हालेलुया. कारण हम यहाँ पर अक्सर हमारा ज्ञान, बुद्धि, भरोसा करते हैं. क्या करते हैं? ज्ञान और बुद्धि पर भरोसा करते हैं. और तभी हम, पण लक्षात ठेवा, आमची ज्ञान, बुद्धी हे काय होते, कधी फेल होते. आम्ही सक्सेस होत नाही. आम्ही काय होतो? पराजित होतो, पराजित. पण ज्यावेळेस आम्ही देवावर भरोसा ठेवतो, देवावर अवलंबून राहतो, त्यावेळेस आमचं आत्मसमर्पण देवाला करतो, त्यावेळेस देव म्हणतो, हा आता मी तुला आशीर्वादित करीन, मी तुझं सहाय्य करीन. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की आमचं आत्मसमर्पण ही आमची कमजोरी नाही. आम्ही म्हणतो की देवालाच आत्मसमर्पण करायचं. मग काही लोकांच्या मनामध्ये भावना येतात की आम्ही आत्मसमर्पण करतो म्हणजे काय, आम्ही त्यामुळं काय होतो, कमजोर कसं होतं की आम्ही आमचे विचार थांबवतो, आमच्या आयडिया थांबवतो, कल्पना थांबवतो. मग आम्हाला कुठंतरी काय वाटतं की मी काय आहे, कमजोर झालो काय. हालेलुया. परंतु तुम्हाला सांगू द्या, तुम्ही कमजोर नाही तर तुम्ही बलवान ठरता. हालेलुया. कारण ज्या वेळेस आम्ही आमच्या देवाच्या सारक्रांजन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप सामर्थ्यशाली वचन आहे. अहो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय करीन, विश्रांती देईल. हालेलुया. काय देईल? विसावा देईल. तर आम्हाला वाटतं मग कसा विसावा देईल? शारीरिक विसावा नाही, आत्मिक विसावा. आत्मिक आमचं सात्वन, आत्मिक बळ कधी मिळते? केवळ देवाच्या वचनातून आम्हाला मिळते. अहो कष्टी व भारक्रांत हो, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय करीन, जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, जे दुःखी आहे, समस्येत आहे, संकटात आहेत, ते सर्व माझ्याकडे या. हालेलुया. आम्हाला तो बळ देतो, आम्हाला ताकद देतो या वचनाप्रमाणे. हालेलुया. तो म्हणतो की माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. कुठला? त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आम्हाला प्रत्येकाला एका मार्गदर्शकाची गरज असते, आहे का नाही? मग आम्ही जगाकडे मार्गदर्शक शोधायचा का? नाही. कोणाकडे शोधायचा? परमेश्वराकडे. देवाकडे. ज्यावेळेस आम्ही मार्गदर्शक त्याला बघतो, मार्गदर्शक माझा स्वर्गीय बाप आहे, तो मला सहाय्य करेल, तो मला ज्ञान देईल, तो मला बुद्धी देईल, मला तो चालवेल, त्यावेळेस खरोखर देव आमचा मार्गदर्शक होतो. हालेलुया. हालेलुया. आणि अचानक तुम्हाला काही गोष्टी परमेश्वर अशा दाखवील, दृष्टांत होईल, देवाच्या वचनातून ती गोष्ट तुम्हाला कळेल, क्लिक होईल. अरे हे वचन असं असं आहे, त्या वचनाच्या द्वारे देवाने माझी भेट घेतली, त्या वचनाच्या द्वारे माझं सांत्वन केलं, त्या वचनाच्या द्वारे मला खूप खूप ताकद मिळाली, आहे का नाही? मी परमेश्वराला धन्यवाद देतो की ज्यावेळेस मी सेवेमध्ये निघालो असताना एक देवाचं वचन मला इतकं सामर्थ्यशाली ठरलं की आज देखील मी प्रभूला धन्यवाद देतो की त्या वचनात, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अवेर केलास तर मी तुला विसरेन आणि तुझ्या मुलाबाळाशी विसरेन. काय म्हटलं? ज्ञानाच्या अभावी. मग परमेश्वर म्हणतो, पहिल्यांदा पाहतो, अरे बापरे, अज्ञानी तर खूप लोक आहेत, देवा प्रभूला आणखी ज्यांनी ओळखलं नाही, आणखी लोकांना येशूचं नाव माहिती नाही. अरे बापरे. मग मी निघालो, 90च्या स्पीडने निघालो. म्हणलं नाही, खरंच प्रभू, या वचनाच्या द्वारे माझी भेट घेतलीस आणि जे मला हवं होतं, ज्या वचनाद्वारे माझं सांत्वन झालं, त्या वचनाद्वारे मला उभारी आली, मला बळ आलं, मला ताकद आली, की त्या अज्ञानी लोकांपर्यंत कोण जाईल, त्या अज्ञानी लोकांना कोण वचन सांगेल. तर हे वचन मला खूप
आशीर्वादाचा. तसं आम्ही इथं बसलेल्या प्रत्येकाला काहीतरी कोणतं तरी वचन जे आमच्या जीवनासाठी काय होईल, उभारी आणेल, आम्हाला बळ देईल, आम्हाला ताकद देईल, आम्हाला सामर्थ्यशाली बनवल, आम्हाला काय करील, आम्हाला आमची जाणीव करून देईल की मी काय आहे किंवा मला काय केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि आम्हा प्रत्येकाला याची गरज आहे की आम्हाला ती जाणीव झाली पाहिजे की प्रभू कोण आहे आणि त्याने आमच्यासाठी काय केलं. हालेलुया. हालेलुया. आता इथं मत्ते 11:28 मध्ये सांगितलं की कष्टी व भारकांजन हो तुम्ही सर्वजण मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. जे थकलेले, दुःखी झालेले, जे संकटात असलेले त्या लोकांना परमेश्वर काय करत आहे, बोलवत आहे. हालेलुया. या संसारात पाहिलं तर, जगामध्ये पाहिलं तर संसारात जग आम्हाला थकवतो. काय करत देव आमचा वाचा. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. आमेन. काय, देव आमचा आश्रय आहे व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट आश्रयाला असू काय हरकत नाही. तो आश्रय बंद करा, देवाच्या आश्रयाला या. हालेलुया. सांगू द्या तुम्हाला, सामर्थ्यशाली परमेश्वराचा हात आम्हाला काय करतो, त्याची सावली देतो, सावली खाली आम्हाला तो ठेवतो. हालेलुया. हालेलुया. आणि त्याचा आश्रय धरणारे लोक कधीच निराश होणार नाही, कधीच अपयशी ठरणार नाही. हालेलुया. जगातले लोक कदाचित थोडे दिवस तुमच्यावर हात ठेवतील, जगातले लोक तुमच्यासाठी थोड्या दिवस चांगल्या चांगल्या गोष्टी करतील, परंतु मला सांगू द्या तुम्हाला, जोपर्यंत आमचा जीवनातला हा प्रवास चालू आहे, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष, तोपर्यंत ज्यावेळेस आम्ही देवाच्या आश्रयाला जाऊ, देव आम्हाला कधीच त्याचा आश्रय काढून घेणार नाही, कधीच आम्हाला तो बाहेर टाकणार नाही. हालेलुया. तो म्हणतोय की मी माझा आश्रयाला ये. कोंबडी जशी पिल्लांना पंखाखाली घेते, तसा परमेश्वराच्या पंखाखाली आम्ही गेलो तर निश्चितच आम्ही आशीर्वादित होऊ. हालेलुया. हालेलुया. करायला तयार नसतं, मग त्यावेळेस आम्हाला देव आठवतो. म्हणून सुरुवातीलाच आम्ही जर देवाच्या आश्रयाला गेलो तर, सुरुवातीलाच आम्ही त्याच्या बरोबर राहिलो तर देव किती आशीर्वादित करेल. तुमच्या मनात जे आशीर्वाद असतील त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तो तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. हालेलुया. तुमच्या मनात वाटत असेल की मला एवढं असं माझं आशीर्वादित व्हावं, मी अशा गोष्टी माझ्या जीवनात होईल, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, देव इतका महान आहे आणि त्याचे आशीर्वाद गिनती करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि जर त्याच्या आश्रयाला तुम्हाला यायचं असेल, त्याचे आशीर्वाद खरेच तुम्हाला प्राप्त व्हायचे असेल तर जगाचे आश्रय बंद करा, जगाच्या आश्रयाला थांबायचं बंद करा आणि देवाच्या आश्रयाला या. म्हणजे देव तुम्हाला किती चांगला याचा अनुभव येऊन देईल. हालेलुया. देव किती चांगला याचा अनुभव तुम्हाला येईल. बुद्धिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आलं का बळ तुम्हाला. परमेश्वर स्वतः म्हणतो तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. हालेलुया. आणखी कोणचा आणखी तुम्हाला देवाकडून कॉन्फिडन्स पाहिजे, कोणची पूर्तता तुमच्या जीवनामध्ये पाहिजे, या गोष्टीमध्ये सर्व परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करणार आहे. हालेलुया. कारण तो सुरुवातीला म्हणतो भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. आता काय, मग त्यावेळेस आम्हाला भीती वाटते की आता कसं होईल, काय होईल, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर मग तो सामर्थ्यशाली देव म्हणतो भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. हालेलुया. भीतीचे सर्वात मोठे सांत्वन कोण आहे, प्रभू येशू. देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. आमचं कल्याण व्हावं या जगामध्ये, लोकांना दिसावं, यासाठी आम्हाला काय करावं लागेल, देवावर प्रीती करावं लागेल. हालेलुया.
कारण देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देव या गोष्टी केल्या, त्या गोष्टी केल्या. आणि परंतु मला तुम्हाला सांगू द्या, आजपासून म्हणजे नवीन वर्षामध्ये संकल्पना करूया की आम्ही देवावर प्रीती अंतःकरणातून करूया आणि आशीर्वादित होऊया. हालेलुया, हालेलुया. कारण सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतील. आम्हाला सर्व गोष्टी चांगलं असेल, परंतु आजपासून देवाच्या मागे लागा. हालेलुया. देवाच्या मागे लागा म्हणजे देव काय करेल? तुम्हाला तुमच्यासाठी सर्व गोष्टी कल्याणकारक करेल. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. स्तोत्र संहिता 34:19. वाचा लवकर. याचा अर्थ असा नाही की विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येणार नाही. विश्वासणाऱ्यांच्या जीवनात देखील कठीण प्रसंग येतील, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, देव तुम्हाला त्या जे काय कठीण प्रसंग येतील तुमच्या त्याच्यातून सोडवण्यासाठी तो तुम्हाला सदा तयार आहे. इब्री 13:5. इब्री 37. स्तोत्र संहिता 37 याचं वचन, आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे, त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. हालेलुया, हालेलुया. कोणावर भरोसा करायचा आहे? परमेश्वर. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे व त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. खरोखर प्रभू आमच्या जीवनामध्ये तो कार्यसिद्धी करेल. म्हणून आज मला तुम्हाला सांगू द्या की 2025 मध्ये कदाचित आमच्या जीवनामध्ये झालं नसेल, कदाचित आम्ही पूर्णपणे आत्मसमर्पण त्याला केलेलं नसेल. आज ही वेळ आहे. आम्ही आता थोड्याच वेळामध्ये नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. नवीन वर्षामध्ये आमचं काय होणार आहे? वाटचाल होणार आहे. परंतु ही संधी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जुनं वर्ष 2025 वर्षाचा काळ आणि 2026 वर्षाचा काळ आता आमच्या जीवनामध्ये आहे. आणि त्या काळामध्ये आम्ही देवाजवळ एकच प्रार्थना करूया की देवा आणि परमेश्वराकडे प्रार्थना करूया की होय प्रभू, 2025 वर्ष आमच्यासाठी आज तू आशीर्वादित केलेला आहे. कारण प्रभू 2026 मध्ये आम्ही आता नव्याने पदार्पण करत आहोत, परंतु आम्ही आमचे विचार, आमच्या कल्पना परमेश्वरा तुझ्यावर सोपून टाकतो. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. देवा ये, आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. देवा ये आणि माझी प्रत्येकाची प्रार्थना तू ऐकली जाऊ दे. हालेलुया. प्रत्येक जण आम्ही तुम्ही गप्प राहू नका. देवाकडे तुम्ही आभार प्रदर्शनाचं देवाकडे जा. तुमचे शब्द जाऊ द्या, तुमची प्रार्थना जाऊ द्या की 2026 वर्ष हे माझ्यासाठी अद्भुत असणार आहे. 2025 मध्ये कदाचित माझे आशीर्वाद मी मिळवले नाही, परंतु आज देव तुम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे. आज देव तुमची भेट घेऊ इच्छित आहे. आज देव तुम्हाला अधिक आणि अधिक आत्म्यामध्ये बलवान करू इच्छित आहे. देवाला म्हणा की होय प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये होते. होय प्रभू, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. होय प्रभू, मी स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. देवा ये, आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. देवा ये, या मंडळीचा ताबा तू घे. प्रत्येकाने परमेश्वर 2025 मध्ये कदाचित गमावलं, कदाचित परमेश्वर त्यांच्यापर्यंत आशीर्वाद मिळाले नाही, परंतु ही वेळ आहे 2026 मध्ये त्यांना परमेश्वर खूप खूप आशीर्वादित कर. खूप खूप त्यांच्या इच्छेप्रमाणे होते. त्यांच्या मनातल्या योजना, संकल्प सिद्धीस आणि शेवटात होते. हे राजा ये, प्रभूंच्या प्रभू ये. ही वेळ आहे की प्रभू आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना प्रभू आमच्या मनाचा, जीवाचा, आत्म्याचा ताबा तू घे आणि आमच्या कुटुंबावर तू आशीर्वादित कर. आमच्या वैयक्तिक जीवनाला तू आशीर्वादित कर. आमच्या परिवाराला तू आशीर्वादित कर. आमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला तू आशीर्वादित कर. प्रभू आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पण करत आहोत. देवा ये आणि हे प्रत्येकाची तू भेट घे. देवा ये आणि यांच्या इच्छेप्रमाणे होते. मी तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो. हे सामर्थ्यशाली देवा, तुला धन्यवाद देतो. आम्ही आमचं आत्मसमर्पण तुला करतो. देवा ये, हा क्षण आहे की 2026 मध्ये प्रभू आम्ही आम्हाला परमेश्वरा तुझी शांती लाभू दे, तुझी भरभराट लाभू दे. आमच्या घरामध्ये परमेश्वरा तुझा अनुग्रह उतरून देऊ दे. गमावलेले आशीर्वाद आज आम्ही प्राप्त करण्यासाठी प्रभू तयार आहोत. आम्हाला तू सहाय्य कर, आमचं तू भेट घे, आमचं सांत्वन कर. आणि परमेश्वरा आमच्याकडून कदाचित चुका झाल्या असतील, काही अपराध झाला असेल, त्याच्याबद्दल आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर. हे देवा, ही
कर, आम्हाला मार्गदर्शन कर. देवा तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझं गौरव करतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद. तुमचे शब्द तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. आज तो परमेश्वर म्हणतो मागा. आम्ही 2026 मध्ये आहोत. ओ जय जयकार करतो राजा, तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो प्रभू. ह्या समयाला आमचा आत्मा जीव शरीर तो प्रभू तुझ्या हातामध्ये देतो. हालेलुया. आमचं तू सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर प्रभू. येणाऱ्या दिवसामध्ये तो दुष्ट सैतानाला जे काही विकार आजार असतील येशूच्या नावामध्ये सर्व निघून जाऊ दे. हालेलुया. प्रभू दया कर, तुझी कृपा कर, तुझा अनुग्रह कर. हे देवा तू महान आहे, तुझी दया सनातन आहे. तुझं गौरव करतो, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती गौरव करतो राजा. प्रभू तुला धन्यवाद देतो. सर्वजण तुझ्या हातामध्ये आहोत. हालेलुया. आम्ही तुला धन्यवाद देतो. हे 2026 वर्ष आमच्या जीवनाला लाभ दिलास, आमच्या जीवनात जोडलास, याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. हे 2026 वर्ष जानेवारी ते डिसेंबर प्रभू आमचं तू सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर प्रभू. हालेलुया. कुठले सैतानाचे योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ प्रभू. आम्हाला सशक्त ठेव, आम्हाला बलवान बनव, पवित्र बनव. अशी तुझ्या चरणात प्रार्थना करतो. इस्रायलाच्या स्तोत्रामध्ये वंचित करणाऱ्या देवाला तुला धन्यवाद. कोणी गप्प राहू नका. आज परमेश्वराकडे आज तुम्ही 2026 मध्ये आला आहात आणि 2026 प्रभूला द्या, प्रभूकडे मागा. तुला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी तुला उच्च स्थळी निवडले. तो माझा भावा करेन, मी त्याचे ऐकेन. संकटासमयी मी तुझ्या संग, मी त्याला मुक्त करेन, मी तुला गौरव करेन. मी दीर्घ आयुष्य हे देवा माझं मन गर्विष्ठ नाही, दृष्टी उन्मत नाही. दयाळू देवा, कृपाळू देवा तुला धन्यवाद. अद्भुत कार्य कर त्यांच्या प्रत्येकाच्या प्रभू. देवाचा आत्मा आहे, पवित्र आत्मा तुमचा भेट घेऊन पवित्र आत्म्याला मला आणि माझा इस्रायला आतापासून परमेश्वराची आशा धरून जा. ये माझ्या कुटुंबाचं सांत्वन कर, माझं रक्षण कर, आम्हा प्रत्येकाचं रक्षण कर. दयाळू देवा, कृपाळू देवा तुला धन्यवाद. नवदाराने आम्हाला तो भर, पवित्र आत्म्याने भर आणि परमेश्वर मोठं संजीवन आमच्यावरती होऊ दे, मोठी दिशा. जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनीच्या हाताकडे असतात, तसा आमचा परमेश्वर देव आम्हावर कृपा करीपर्यंत सन्मान देतो. आमचे डोळे त्याच्या हाताकडे लागले. हे परमेश्वर आम्हावर कृपा कर, आम्हावर कृपा कर परमेश्वर. कारण तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. धन्यवाद, 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 धन्यवाद. होली, 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 स्वीकारा मारणे, होली, शक्ताला काही नवाबानी. प्रभू तुला धन्यवाद. तुझं कार्य घडून येऊ दे देवा. आमच्या प्रत्येकाचा ज्यांना पवित्र आत्म्याचं दान पाहिजे ते पवित्र आत्म्याचं दान मागू शकतात. ज्यांना उन्नती पाहिजे ते उन्नती मागू शकतात. ज्यांना प्रमोशन पाहिजे त्यांना प्रमोशन मागू शकतात. ज्यांना आरोग्य पाहिजे त्यांना आरोग्य मागू शकतात. आज देवाजवळ विनंती सादर करा. तो देव शक्ती दे, बळ दे परमेश्वरा. तुझं वचन घोषित करण्याची शक्ती दे. देव तुमची आज भेट घेऊ इच्छित आहे. देवाला म्हणा माझी भेट घे प्रभू, माझं सांत्वन कर प्रभू. हालेलुया. मी तुला धन्यवाद देतो. इस्रायलाच्या स्तोत्रामध्ये वस्ती करणाऱ्या तुझ्या देवाला वचनाची धन्यवाद. घोषित करण्याची आम्हाला शक्ती दे, बळ दे परमेश्वरा. तुझ्या वचनाची शक्ती आम्हाला दे देवा. तुला धन्यवाद. शब्दाने तुझ्या वाणीने आमच्या जीवनातून धमकावतो, निघून जाण्याच्या अरे सैताना हरलेला आहे. माझ्या प्रभूने मला निवडलेला आहे, माझ्या प्रभूने माझी भेट घेतलेली आहे. मी तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो, तुला सन्मान देतो. तुझं वचन आमच्या जीवनात सजीव व सक्रिय कर परमेश्वरा. संकटाच्या सर्व सैतानाच्या योजना, सर्व बंधन, श्राप येशूच्या नावाने आमच्या कंठाला मुखाला स्पर्श कर आणि तुझे शब्द आमच्या मुखात झालेल्या सर्व चुका सर्वजण प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. या 2026 वर्ष माझे
माझ्या जीवनामध्ये जोडल्याबद्दल आज मी क्लेम करतो तुझे आशीर्वाद माझ्यासाठी आहे. तुझी उन्नती तुझी प्रगती माझ्यासाठी आहे. मी ऍक्सेप्ट करतो सर्व आशीर्वाद, सर्व आरोग्य, सर्व शांती, तुझी कृपा ही वर्षभर माझ्या जीवनामध्ये असू दे, माझ्या परिवारामध्ये असू दे. प्रभू आज हे 2026 वर्ष माझ्या जीवनात लाभू दिलंस यासाठी की मी तुला माझ्या जीवनातून आत्मसमर्पण करावं. आज प्रभू ह्या वेळेला तुझ्या समोर मी आत्मसमर्पण करतो. सैतानाचे सर्व डावपे, सर्व प्रकारचे करणी कवटाळी, जगातल्या सर्व नाशवंत गोष्टी येशूच्या नावामध्ये आमच्या जीवनातून निघून जातील. तुझ्या सामर्थ्याने मला भर, तुझ्या अद्भुत कृत्ये माझ्या जीवनातून लोकांना दिसू दे. तू किती चांगला आहेस, तू अद्भुत कार्य करणारा देव आहेस. तू लोकांना कळू दे. कारण प्रभू तू सामर्थ्यशाली देव आहेस. माझ्या जीवनामध्ये तुझं सामर्थ्य येऊ दे. नवदानाने मला भर, तुझ्या कृपेने मला भर. आज प्रभू आम्हाला रिक्त असं जाऊ देऊ नको. ज्या अपेक्षेने आम्ही त्या ठिकाणी प्रभू तुझं वास्तव्य, तुझं सानिध्य त्या ठिकाणी आहे. तू आम्हाला आज आशीर्वादित कर. आमची कळकळीची प्रार्थना आज तुझ्या जवळ आहे. प्रभू माझी प्रार्थना तुझ्या वेदीजवळ पोहोचू दे. आणि मी मला माहित आहे की 2026 हे वर्ष माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आशीर्वादाचा आहे. येशूच्या नावामध्ये आम्ही आशीर्वादित आहोत. आम्ही भिणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही कचरणार नाही. कारण आमचा प्रभू येशू महान आहे. त्याचं सामर्थ्य स्वीकारतो या समयाला. त्याची कृपा स्वीकारतो या समयाला. आमच्यावर दया कर. आमच्याकडून कळत न कळत मागील वर्षामध्ये चुका झाल्या असतील, अपराध झाला असेल, काही पाप झाला असेल, आम्ही ते सर्व पाप आणि शुद्ध कर. आम्हाला शुद्धतेची गरज आहे. प्रथम आम्ही प्रभू या समयाला शुद्ध होतो तुझ्या रक्ताने. आम्हाला शुद्ध कर, आमच्यावर दया कर. आणि जेव्हा तू येशील प्रभू माझी आठवण तू कर. माझ्या परिवाराची आठवण, मोठ्या बलाने, मोठ्या पराक्रमाने 2026 वर्ष माझ्यासाठी आशीर्वादित आहे. येशूच्या नावामध्ये स्वर्गीय पित्या तुला पवित्र आत्म्या ये. पुढील या 2026 मध्ये माझ्या आत्म्याचा, जीवाचा, मनाचा, शरीराचा ताबा तू घे. आणि आम्हाला तू चालव, सत्यामध्ये चालव, सत्य वचनामध्ये आम्हाला आत्मिक उन्नती कर. आम्हाला बलवान कर, सशक्त कर आत्म्यामध्ये. येशूच्या नावामध्ये सर्व समर्थशाली देवा, पवित्र बापा तुला धन्यवाद. सर्व लेकरांनी केलेली प्रार्थना प्रभू तुझ्याजवळ पोहोचली आहे. त्यांच्या जीवनामध्ये तू पूर्ण कर बापा. कारण प्रभू तू म्हणलायस की घाबरू नको, कचरू नको. युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुझ्या बरोबर आहे. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. धन्यवाद देतो प्रभू. या प्रत्येकाची आत्मिक उन्नती तू कर. यांना खनखर असं बनव प्रभू, मजबूत असं भांड बनव. आणि यांच्या जीवनातून प्रभू तू गौरवले जा, तू उंचावले जा. हालेलुया.
तयारी करत असताना, आत्मसमर्पण केलं असताना परमेश्वरा या सर्वांचा आत्माजीव शरीर तुझ्या स्वाधीन करतो. आणि हे नवीन वर्ष परमेश्वरा त्यांच्यासाठी सुखाचं, आनंदाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जाऊ दे अशी तुझ्या चरणात प्रार्थना करतो, विनंती करतो. धन्यवाद देतो सर्व गोष्टीबद्दल. आम्ही तुझे आभार मानतो, तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. तुझा जय घोष करतो की प्रभू तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. तू सैन्याधीश परमेश्वर आहेस आणि तू युगानुयुग सारखा आहेस. तू न बदलणारा देव आहेस. मी तुला धन्यवाद देतो प्रभू. तू आल्यापासून प्रभू जेव्हापासून सर्व मानव जातीला तू निर्माण केलंस तेव्हापासून प्रभू तू आम्हाला कधीच अंतर दिले नाही. आम्ही कदाचित तुला सोडलं, कदाचित आम्ही तुझ्यापासून दूर गेलो, परंतु देवा आम्हाला पुन्हा एकदा तू आम्हाला जवळ केलंस येशूच्या द्वारे. हालेलुया. आणि त्या येशूच्या द्वारेच आम्हाला आज आशीर्वादित केलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. तुला धन्यवाद. हा सर्व समय काल, वेळ, वर्ष, महिने सर्व तुझ्या हातामध्ये देतो. प्रत्येकाचं संरक्षण कर, रक्षण कर. प्रत्येकाभोवती दिव्य दूताचा पारा असू दे. आणि परमेश्वरा जिथे कुठे जातील परमेश्वरा तू त्यांच्या संगती राहा. आणि परमेश्वरा त्यांच्या प्रत्येक इच्छा, आकांक्षा सिद्धीचा आणि शेवटा जाऊ दे. प्रत्येकाला ज्यांना प्रमोशन पाहिजे त्यांना प्रमोशन दे प्रभू. ज्यांना आरोग्य पाहिजे त्यांना आरोग्य दे प्रभू. ह्या वेळेला प्रभू ज्यांना आत्मिक उन्नती पाहिजे त्यांना आत्मिक उन्नती बनव. नवदानाने प्रत्येकाला भर प्रभू. हालेलुया. ही मंडळी साधी नसून परमेश्वरा तुझ्या राज्याची, तुझी घोषणा करणारी प्रभू अशी मंडळी तू बनव, अशी तुझ्या चरणावर प्रार्थना करतो. सर्व गौरव, सन्मान, मान महिमा तुला देतो. आमच्यातल्या उणिवा, कमतरता सर्व काढून टाक. तुला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाक. आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर प्रभू. आणि प्रभू तुझं गौरव दे. ही छोटीशी प्रार्थना येशूच्या नावात मागतो आहे. आता आमच्या देवबापाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथे जमलेलं प्रत्येकाबरोबर, त्यांच्या परिवाराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. वर्ष नवे आले कारण आशा लागले. वर्ष नवे आले कारण आशा लागले. बंधू भगिनीची सेवा करिता वर्ष खूप छान हॅपी न्यू इयर.